शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा गोंदियात दाखल होताच भर पावसात कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करण्यात आलं। या यात्रेत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते। अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात आज शरद पवार राष्ट्रवादी गटाची शिवस्वराज्य यात्रा दाखल होताच यात्रेचे रूपांतर सभेत झालं असून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार प्रफुल्ल पटेलांचा चांगला समाचार घेतला। आपल्या भागात युवकांना काम नाही ही समस्या आहे। रविकांत बोपचेंनी सांगितलं की इथल्या अडाणीच्या प्रोजेक्ट मध्ये देखील आमच्या मुलांना स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही। मग हे प्रकल्प आणले कशाला? स्थानिक लोकांना रोजगार जर मिळत नसेल आणि आम्ही मालकाच्या सहभागा हाताभार करून काम करत असू तर मग स्थानिकांना नोकऱ्या कशा मिळणार? तर माजी गृहमंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार प्रफुल्ल पटेलांचे विश्वासू माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या परवानगीशिवाय पालकमंत्री असताना कुठलाही काम परवानगीशिवाय करू देत नसल्याचं सांगत आता आपली सुटका झाल्याचं अनिल देशमुख म्हणाले। या ठिकाणी मी आलो असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला एक वेगळा आनंद दिसतो आणि तो आनंद कशाचा माहिती आहे की तुम्हाला वाटते मला झालं त्या राजू जैनचा सुटका झाला पाहिजे। तुम्ही राजू जैनमध्ये किती परेशान होता हे मला चांगलं माहिती आहे। जळून पाहिला आणि पालकमंत्री होतो त्याच्यामध्ये सापडून तर साप राजू जैन नाही राजू जैन नसतात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे। आता त्या राजू जैन पासून आपल्याला सुटका झाली आहे। तुम्ही तुमचे स्वतःचे नेते आहे आणि तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते ऐकायला आम्ही सर्व पक्षाचे नेते त्या निमित्तानं तुमच्या पाठीची चांगल्या पद्धतीने राहून तुम्हाला सर्व प्रकारची मदत करून हे सुद्धा आमच्या तर खासदार अमोल कोल्हे यांनी येणारा वेळ महाविकास आघाडीचा असल्याचं सांगत तुम्ही आम्हाला 15 लाख देणार होते मात्र 1500 देत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली। महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या काळावरची चाय पर शुरू हुई थी सरकार गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, बरोबर का नहीं? बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए भाई दादा भाऊ तीन वेगवेगळे पोस्टर लागतात का नाही? भाईचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येतं, दादाचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येतं, विदर्भात भाऊचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येतं योजनेचं। इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी फूल हमारी आंखों में न झोंके। भाई दादा भाऊ ये गुलाबी फूल हमारी आंखों में न झोंके। आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में होगी। तर या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी तेरोडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून गुडू बोपचे यांना उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले। जयंत पाटलांना ऐकण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।